तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची। ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही। नाशिकमध्ये ड्रग्सचा कारखाना आढळला आणि त्यानंतर नाव समोर आलं ते ललित पाटीलचं। मात्र थेट ड्रग्सचा कारखाना टाकण्याची रणनीती त्यानं कुठे आखली याची माहिती आता समोर आलेली आहे। पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। कारखाना नाशकात, प्लॅन मात्र पुण्यात। ससून रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात। तुरुंग आणि रुग्णालय माफियांचा अड्डा। नाशिकच्या शिंदे गावात आढळलेल्या ड्रग्सच्या कारखान्यासंदर्भात आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून ललित पाटीलची कसून चौकशी सुरू आहे आणि त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसतायत। पुण्याच्या तुरुंगात आणि ससून रुग्णालयात ड्रग्सचा कारखाना तयार करण्याचा प्लान शिजल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। त्यामुळे ससून रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। जेलमध्येच त्यांनी हा कारखाना टाकायचं ठरवलं। मग त्याने भावाशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याचबरोबर त्याचा एक जुना मित्र हरीश पंत याने तो सेटअप करून दिला। 12 ते 15 कोटीपर्यंत त्यांनी पैसे कमवलेले आहेत आणि ते 3 लाख रुपये किलो याप्रमाणे ड्रग्स विकत होते। पुण्याच्या तुरुंगात आणि ससून रुग्णालयात ड्रग्स कारखान्याचा प्लान शिजल्याचं चौकशीतून निष्पन्न झालं। ललित पाटीलनं त्याचा भाऊ भूषण पाटीलची ड्रग्स तयार करणाऱ्याची ओळख करून दिली। त्यानंतर हरीश पंतनं नाशिकच्या शिंदे गावात कारखान्याचं सेटअप केलं। या कारखान्यात महिन्याला 70 ते 80 किलोचं ड्रग्स तयार केलं जायचं। त्यानंतर नाशकात तयार केलेल्या ड्रग्सची मुंबईत विक्री केली जात असे। दरम्यान ड्रग्ज विक्रीतून 12 ते 15 कोटी कमावल्याचा अंदाज आहे। ससून रुग्णालयामधून ललित पाटीलनं पलायन केल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या। या प्रकरणात ससून रुग्णालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली। राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू होते। मात्र हे आरोपांचं सत्र अजूनही सुरूच आहे। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी गृह खात्याच्या कारभारावर संशय व्यक्त केलाय आणि 2 डॉक्टरांना अटक केली, परंतु संजीव ठाकूरांना अटक झाली पाहिजे ही माझी मागणी कायम आहे। आज त्याला शासन का वाचवतं संजीव ठाकूरला कळत नाही। संजीव ठाकूरला कुठलीही कारवाई प्रशासनाने केली नाही, शासनाने केली नाही। आजही तो नोकरीत कायम आहे आणि अशा वेळेला गृह खातं काय करतं हा मोठा शंकेची बाब आहे। आरोपी आता थेट तुरुंगात आणि रुग्णालयातच आपल्या गुन्ह्याची नीती ठरवायला लागल्यानं पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। तर ललितच्या राजकीय कनेक्शनचा देखील तपास सुरू असल्यामुळं कोणत्या नेत्याचं नाव समोर येतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अभिजित सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, नाशिक। या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंजपॉट ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट। आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत। तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।